नमस्कार मंडळी, मी श्रावणी विलास लकेश्री तुमचं मराठी मनोरंजन विश्व या न्यूज चॅनलवर स्वागत करते. मी आज आले आहे स्टार प्रवाहाच्या मकर संक्रांती सेलिब्रेशनला आणि आता आपल्यासोबत अशी खूप गोड जोडी आहे, ती म्हणजे सागर आणि मुक्ता. हॅलो सागर, मुक्ता. हॅलो हॅलो हॅलो. कसे आहात तुम्ही दोघं? मजेत. सध्या खूप छान दिसताय. दादाचा कॅज्युअल प्लस इंडो वेस्टर्न लुक, तू ताई तुझं एकदम सुंदर साडी, मराठमोळी, एकदम असं हलव्याच्याच दागिने बाकेत वाटतात इथे. मग लुक बद्दल काय सांगाल? मला ॲक्च्युली म्हणजे काळी साडी आणि त्याच्यात जे एक व्हेरिएशन असतात, आपली टिपिकल महाराष्ट्रीयन पद्धत जी आहे की संक्रांतीला काळी साडी नेसणं आणि ते हलव्याचे दागिने वगैरे घालणं, हे मला फारच आवडतं. आपली मराठी संस्कृती जपणं किंवा आपल्या पुढच्या पिढीपर्यंत ते पोहोचवणं तेवढंच गरजेचं आहे. त्याच्या काही सायंटिफिक गोष्टी असतात, त्याच्या मागे बऱ्याच गोष्टी असतात, सो ते त्यांच्यापर्यंत पण पोहोचल्या पाहिजेत. सो आय रिली लाईक दिस. सुंदर. दादा तू? माझ्या लुकबद्दल काय कुर्ता पायजमा झाला, कुर्ता पायजमा घातला, आपण रेडी आहे. म्हणजे असं काही लुकबद्दल सांगण्यासारखं नाही आहे, पण ऑब्व्हियसली छान वाटतात. सगळेच छान नटून थटून आलेत, सगळेच बाकी कलाकार सुद्धा, तर छान वाटतंय. नवीन मकर संक्रांतीबद्दल असं काही प्लॅन्स की पतंग उडवायचे आहेत की फक्त तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला, हे संध्याकाळी जाऊन एकमेकांना बोलायचं आहे? नाही, सध्या तर पतंग उडवणं होत नाही, पॉसिबलच नाही आहे ते. पण हां, ऑब्व्हियसली सगळ्यांना तिळगुळ वाटून सगळ्यांना गोड गोड बोला असं एक नक्की प्रेमाने सांगू. आणि ते जरी नाही सांगितलं तरी सगळ्यांना माहिती आहे की आपण खूप प्रेमाने बोलतोच, तर तसेच बोलत राहा. सगळ्यांना भेटणं पॉसिबल नसलं तरी तुम्हाला व्हॉट्सॲपवर मेसेज करीन. एकमेकांना गोड काय बोलाल ह्या निमित्ताने? आता तिळगुळ घे, गोड घ्या, गोड गोड बोला, गोड गोड बोला. असं नाही, काहीतरी असं एखादी गोड. नाही, छान पद्धतीने जसे आत्ता एंट्री झालेली आहे आणि चांगल्या पद्धतीने जो 3-4 दिवस आम्ही शूट करतोय, तर अशाच पद्धतीने गोड गोड बोलत शूट करत राहू आणि आमचा असंच खेळत शूट करू. येऊन गेलो. आपण आता कामामुळे खूप बिझी आहे आणि पण आपली एखादी एक आठवण असते की शाळेत असताना किंवा कॉलेजला असताना वेगवेगळे सण वेगवेगळ्या पद्धतीने साजरे करायचो, पण आता ते मिळत नाही करायला. मग तुम्हाला असं काही आठवतं आहे का, एखादी गोड क्षण किंवा एखादा मोमेंट की मला आता तो नॉस्टॅल्जिया पुन्हा फील करायचा आहे? फील करण्यासारखं मला तर वाटतं पतंग उडवणं हाच एक नॉस्टॅल्जिया आहे जो फील करायचा आहे. कारण खूप वर्ष झालेत पतंग उडवून. हात कापून जो चुरचुरतं ना, त्यालासुद्धा खूप वर्ष झालेत. तर ते पुन्हा अनुभवायला नक्कीच आवडेल आणि आय थिंक हा सगळा सोहळा त्याच्यासाठीचाच आहे. मलाच असं नाही, प्रत्येकालाच तो अनुभव घ्यायचा आहे पुन्हा एकदा, आपल्या शाळेचा, आपल्या बालपणीचा. तर आम्ही मजा करू. आता हे सगळं आटोपलं की आम्ही पतंग उडवूच. ताई तुला काय वाटतं? ॲक्च्युली माझ्यासाठी पण, कारण मुली जनरली खूप पतंग उडवत नाहीत, पण मी लहानपणी पण उडवायचे, त्यामुळे मला पण फार आवड आहे पतंग उडवण्याची. त्यामुळे मला पण एक ते असं पतंग उडवून तो असं उडवायचा आहे आणि सगळ्या गोष्टी परत फील करायच्यात, जे आपण जनरली नाही करतात. आपल्याला जसं जसं मोठे होतो वेळ नसतो, पण या पतंग उडवणं इज वन ऑफ द थिंग्स. ताई तुला नवीन वर्षामध्ये नवीन काम मिळालं आहे आणि एकदम असं छान अशी लव्ह स्टोरी आहे, गोड अशी लहान मुलगी, क्यूट आणि असा रोमॅन्टिक नवरा. मग तुला तर नवीन नवीन काम करायला कसं वाटतंय आता? ऑब्व्हियसली खूप छान वाटतं आहे. स्टार प्रवाहाबरोबर असोसिएटेड आहोत. प्रेमाची गोष्टसारखा शो आहे, ज्याला प्रेक्षकांनी इतका छान प्रतिसाद दिला आहे. खूप आवडते प्रेक्षकांनाही, खूप आवडतो हा शो प्रेक्षकांना. आणि अशा छान गोड शोबरोबर असोसिएट होताना पण आपल्याला खूप छान वाटतं. ऑब्व्हियसली त्याचे आउटपुट्स, त्याचे रिझल्ट्स पण तितकेच छान असतात. आणि आम्ही सगळेच एकत्र खूप छान मजा करत शूट करतो आहे. 3च दिवस झालेत, पण असं अजिबात वाटत नाही की 3च दिवस झालेत. सो सगळ्यांनीच एक छान मला सांभाळून घेतलं आहे सेटवर. सो या इट्स अजून पुढे पण असंच छान मजेत शूट करत राहू हीच प्रार्थना असेल. नक्कीच. आता आपण सध्या आता कामामुळे असताना तरी आता संध्याकाळी फक्त तिळगुळ घे आणि गोड गोड बोल आणि पतंग उडव, ह्यामध्ये तुला काय आवडेल? पतंग उडव हे बोललायस तरी पण मी म्हणणं विचारते. पतंग उडवायलाच आवडेल मला, कारण तेच मिस करतो मी खूप. ते उडून झालं की संध्याकाळी येऊन मी तिळगुळ वाटेनच. एखादं गाणं आठवतं का की मकर संक्रांतीबद्दल? नाही, असंच नाही, असं स्पेशल मकर संक्रांतीचं असं गाणं नाही आठवत आहे मला सध्या. तुला आठवतं? कविता अशी लहानपणी कवी? अरे तू खूप खूप अवघड प्रश्न विचारते. नाही, आता
आता आम्हाला वेगळ्या होत्या शाळेत असताना कविता आणि तुम्हाला वेगळ्या होत्या आणि मला असं वाटतं की तुम्हाला खूप छान कविता होत्या म्हणून विचारलं, आठवते का? नाही एक्झामपुरते आठवतं, विसरून जातो मी. आता मकर संक्रांतीबद्दल काही विशेष येणार आहे का प्रेक्षकांसाठी? येईल, नक्कीच येईल. पण आता काय येईल ते एक तर सांगू शकत नाहीये, कारण 2 गोष्टी आहेत. एक तर तुमची मजा जाईल आणि दुसरी गोष्ट आम्हाला माहित नाहीये. शूटच नाही झाले, फक्त आम्हाला इतकं कळलंय की आम्ही मकर संक्रांतीचा एपिसोड शूट करतोय. फक्त तो आता इथून गेल्यानंतर कळेल एक्झॅक्टली काय शूट करतोय. पण नक्कीच तुम्हाला कोळी कुटुंबाचा गोडवा त्यामध्ये पाहता येईल आणि तुम्ही पहा आणि मजा एन्जॉय करा. चालेल, थँक्यू. मला खूप मजा आली तुमच्यासोबत गप्पा मारताना. आपण असेच भेटत राहू आणि गप्पा मारू. प्रेक्षकांना काय सांगाल? प्रेक्षकांना हेच सांगेन की आजवर जसं आमच्यावर प्रेम केलं, या मालिकेवर प्रेम केलं, तसंच प्रेम इथून पुढे करत राहा. आणि तुम्हाला सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला.